आप्पाचीवाडी येथील पुलाच्या कामाकडे गेल्या 25 वर्षांपासून लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासने देत दुर्लक्ष केले आहे. पुलाचे काम सुरू करण्यासाठी अनेकदा उद्घाटन करून नारळ फोडण्यात आले. मात्र प्रत्यक्षात आजतागायत पुलाचे काम सुरू झालेले नाही, असा आरोप आप्पाचीवाडी येथील शेतकऱ्यांनी निपाणी तहसीलदार कार्यालयासमोर माध्यमांशी बोलताना केला. शेतकऱ्यांनी सांगितले की पुलाच्या कामाचे प्रस्ताव पाठवले असल्याचे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. मात्र कोणत्याही लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्षात या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. या प्रश्नामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांची भेट घेऊन या समस्येविषयी आवाज उठवण्याची मागणी केली. यानंतर पोवार यांनी निपाणी तहसीलदारांना निवेदन देऊन पुलाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार म्हणाले, आप्पाचीवाडी येथील पुलाचे काम तातडीने होणे गरजेचे आहे. किमान 50 टन वजन वाहून नेण्याची क्षमता असलेला सुसज्ज पूल येथे उभारणे आवश्यक आहे. या पुलामुळे परिसरातील शेतकऱ्यांना ऊस तसेच इतर पिकांची वाहतूक करणे सोपे होणार आहे. एकंदरीत आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ देवस्थान हे जागृत स्वरूपाचे असल्याकारणाने येथे कर्नाटक, महाराष्ट्र आणि इतर राज्यातून लोक मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात. या सर्वांच्यासाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पुढील 15 दिवसात पुलाच्या कामाला सुरुवात झाली नाही तर निपाणी येथील सिंचन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा राजू पवार यांनी दिला. आप्पाचीवाडी परिसरातील शेतकऱ्यांसाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा असून हा प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे या आंदोलनाची सुरुवात कशी झाली की मी आप्पाचीवाडीला तुम्हाला माहीत असेल नसेल न चुकता अमावास्येला येतोयच. पण मग ते का माझं टायमिंग नसते, सकाळी येतो, दुपारी येतो, संध्याकाळी येतो. मी गर्दीत नसतो, लांब नमस्कार करतोय जातोय, गर्दी नसेल तर येतो. त्यावेळी मला किसन भेटले आणि किसन मला म्हणले असं असं आमचं कॅनॉलचा विषय आहे आणि तो जरासं करायला पाहिजे. सगळ्यांच्याकडे जाता जाता चर्चा झाली. मला जेवण होत नाही अगोदर फोन केलता, अण्णा जरा सगळीकडे लक्ष घातलायचं आणि तुमचीच ग्रामपंचायत आहे जरा यात लक्ष घाला म्हणून मला फोन केलता. जेवणनं फोन केला, योगायोग अमावस्या दिवशी किसन भेटला. किसनला म्हटलं काय माझ्याकडे या, म्हटलं मला आनंद आहे, माझ्या ग्रामपंचायतला विषय आहे, माझं गावचंच काम आहे, मला करायला काय म्हटलं याच्यात आनंद आहे. म्हटलं या काय असेल ते करूया म्हटल्यावर मी काय केलो तसंच ते बघायला गेलो. म्हणजे काय प्रॉब्लेम मी स्वतः गेलो. आता गेलोय म्हटलं बघूया तर निदान ते काय करायचं म्हणून मी बघायला गेलो, व्हिजिट केली आणि तिथनं गावाकडे जायचं होतं, आईला वडिलांनी भेटायचं. मी राहतोय निप्पाणला, तुम्हाला माहिती आहे. जायचं म्हटलं ते बघितल्यावर माझ्या लक्षात आलं. त्यानंतर मला वाटतं पोटले साहेब, वकील साहेब, सचिन, किसन आणि बाबासो कुर्णे आणि काय नाव त्यांचं ते बाबासो कुर्णे, हे चौघजण माझ्याकडे येऊन जवळजवळ 2 तास चर्चा केली. चर्चा केल्यानंतर मी आम्हाला आमच्या आंदोलनाची पार्श्वभूमी सांगितली. म्हणजे आता मगाशी सांगितलं काय नाव तुमचं, बाबासाहेब बोते. आता मला सांगितलं, मी कुठल्या पहिल्याच सांगितले जातीचा मला संबंध नाही, धर्माचा नाही, पक्षाचा नाही आणि बोते साहेब म्हणतात मुख्यमंत्री यांचाच आहे आणि आमच्या राज्याचा संघटनेचा अध्यक्ष मी तुमचाच आहे, चुन्नाबाबू, मी कार्याध्यक्ष आहे. मग इथं काम व्हायला काय अडचण आहे, आमच्या संघटनेचा अध्यक्ष तुमचा आहे, मुख्यमंत्री तुमचा आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की आज आमच्या संघटनेचा उद्देश एकच आहे. तुमचं काम हातात घेतलं की पक्षाच्या कामात कसं असतंय, पहिला जाऊन पीएला भेटायला पाहिजे, पीए सीएला सांगणार, मग सीए सांगणार अण्णा झोपल्यात, मॅडम झोपल्यात, गुजरातला गेल्यात, बेंगलोरला. अण्णा म्हणजे सगळ्याच पक्षाचं बरं काय, त्यात एक मॅडम आहे म्हणून म्हणालोय. नाहीतर तुम्ही एकालाच कुणाला बोलत नाही मी, कारण तुमच्या 4 पक्षाचं 4 अण्णा ठरलेलं जाईल. काय आता नवीन एक मॅडम, ती मीच आणली, मला आवडलं नाही म्हणून सोडून दिलं. सांगायचा उद्देश काय राजकीय मला काय बोलायचं नाही. फक्त उद्देश काय आहे की मला आनंद काय वाटला माहितीये काय, आमच्या सगळ्यात समस्या जास्त कोणाच्या आहेत, शेतकऱ्यांच्या. ऊसाची अडचण कुणाला आहे, शेतकऱ्याची. सोयाबीनला दर कुणाच्या नाही, शेतकऱ्याच्या. आज मला सांगा, ऊसाला आम्ही जे आंदोलन करतो, आपण वाटलं ऊस आहे का नाही, मग ऊसासाठी आंदोलन केलं, मग ऊसासाठी पाणी पाहिजे का नको, मग पाण्यासाठी लाईट पाहिजे का नको. आम्ही तुम्ही का विचार केला नाही. उठायचं तो भाजपचा, तो काँग्रेसचा, तो जनता दलचा, तुमच्या आमच्या दुसरं काय नाहीच. फॅक्ट्या कुणाच्या,
फॅक्टरी कोणा साखर कारखाना कुणाचं त्यांचं जय कुणाचा करता घरावर झेंडे कुणाचं आणि आमच्यात बघा बाबांनाच्या गाडीवर तुमच्या काय पक्षाच्या कार्यकर्त्यांना का बसलास म्हणून त्याच्या लक्ष्मणच्या गाडीवर बसला तर यांची भांडणं म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगलोय आमच्यात काय भांडणं की त्या पक्षाच्या लग्नाला मी जाईत नाही बारशाला जाईत नाही वाका त्या पक्षाचा आहे आज ह्या पक्षाचा वालुंग असलं तर त्या पक्षाचे लोक जेव्हा येत नाही त्या पक्ष आणि म्हणताना काय म्हणायचं आम्ही आलशिंदा देवाची माणसं आज मला सांगायचा उद्देश काय जाता जाता मी एवढंच सांगतो तुम्ही आम्ही पक्षाचं राजकारण पहिला सोडलं पाहिजे जातीचं राजकारण सोडलं पाहिजे भाषेचं राजकारण पडलं पाहिजे आम्ही तुम्ही सर्वसामान्य शेतकरी आहोत आणि मी तुमच्या माहितीसाठी सांगतो फक्त उदाहरण म्हणून सांगतो मला काय कुणावर टीका टिप्पणी करायची नाही आज मला सांगा लोकसभेची निवडणूक होऊन किती दिवस झाले लोकसभेची निवडणूक 1 वर्ष झालं 1 वर्ष झालं तुम्ही आम्ही सगळ्यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी एकमेकांची निमून माताडतो निमकू गोतागते निमकू ಎಲ್ಲ विषय लोकसभेची निवडणूक होऊन किती झालं 1 वर्ष 1 वर्ष लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही आम्ही पक्षाची एकमेकाची डोकी फोडून घेतली त्या पक्षाचा आम्ही या पक्षाचा घेतली का नाही एकमेवर किशी आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीला सगळेच नेते झालं तुम्ही काय करणार सगळे नेते जिल्हा बँकेच्या निवडणुकीला एक झाले तुम्ही काय करणार माझं सांगणं एकच आहे नेते त्यांच्या बँकेसाठी एक होत्यात कारखान्यासाठी एक होत्यात त्यांच्या बिझनेससाठी एक होत्यात तुम्ही आम्ही सगळेजण शेतकऱ्याच्या समस्यासाठी एक इथून पुढे सगळ्यांनी एक ठेवायचं तू त्या पक्षाचा तू त्या पक्ष बंद इलेक्शन पुरतं 4 दिवस इलेक्शन झालं की आपण सगळेजण रस्त्यासाठी एकत्र येऊया एकमेकाचा रस्ता अडवायचा नाही ऊस दरासाठी एकत्र येऊया कॅनलचा प्रश्न असेल एकत्र येऊया तलाठी तुमच्याकडे डायरी घालाय पैसे मागत असेल एस्कॉम वाला तुमच्याकडे पैसे मागत असेल संघटनेच्या मार्फत घ्या कर्मधर्म संयोगांना तहसीलदार साहेब पूर्ण शेतकऱ्यांच्यासाठी काम करतात रायबागला होतं रायबागला आमची पडसलगी गुरुजी तुम्हाला माहिती आहे शशिकांत पडसलगी चुन्नाप्पा पुजारी यांच्या नेतृत्वाखाली गुरलापूरला आंदोलन केलं रायबागमध्ये त्यांनी सर्व्हिस करून आल्यात आणि तिथनं मला सगळ्यांनी सांगितलं इंटरव्ह्यू बघतायचं पडसलगी गुरुजी येणारो मल्ला पांगडे बेस्ट तहसीलदार व्यवहार म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी काम करणार तहसीलदार बरेच अधिकारी असे असतात की आपण फक्त काय करायचं आहे पक्षाचं राजकारण जातीचं राजकारण भाषेचं राजकारण बघायला ठेवूया आणि एका आमच्या शेतकऱ्यांच्या समस्येसाठी सगळेजण एकत्र येऊया कॅनलचा प्रश्न झाला म्हणजे विषय संपला नाही तुमचं टीसी लागणार आहे रस्ता लागणार आहे घर लागणार आहे सगळेजण आपण एकत्र यायचं आणि मी तुम्हाला सगळ्यांच्या वतीनं तहसीलदार साहेबांना तुम्ही म्हणणार आज काय चर्चा झाली तहसीलदार साहेबांची आणि माझी काय चर्चा झाली तहसीलदार साहेब मला सांगत होते इरिगेशन डिपार्टमेंटचे अधिकारी ते प्रपोजल अप्रुव्हलला पाठवलंय आणि काय करूया असं म्हटलं 20 वर्ष पाठवायचं लागल्या सुभाष जोशीनं नारळ फोडलाय काका फोडलाय आता मॅडम झालंय म्हणून उद्या फोडा येतील आम्हाला नारळ कोण फोडतोय याच्याशी काय आम्हाला गुदगी पूजा यार मारकर नवगे यांनी शपथ भरून लागली जीपी मारले केलं आहे बेकून नारळ कोण फोडते त्याच्याशी देणं काय नाही कोण फोडतंय उद्या हे बघा खासदार आमदार दोघं मिळूनच काम करायला काँग्रेसवाल्याचा खासदार आहे भाजपवाल्याचा आमदार आहे त्या कार्यकर्त्यांनी दोघांनी आणावं नारळ फोडावं आम्ही संघटना त्यांचा सत्कार करतो आम्हाला काम होण्याची म्हटलं भाजपवाल्यांनी तुमच्या टीमनं तुमच्या आमदारकडे जावं खासदाराकडे जावं दोघांनी मिळून घ्यावं त्यानं 5 कोटी फंड घालावं त्यानं 10 कोटीचा चांगला ब्रिज अगदी गोव्यातला ब्रिज सारखा ब्रिज होतोय उठायचं खासदारनं सांगायचं प्रपोजल पाठवलंय आमदारनं सांगायचं प्रपोजल पाठवलंय बाकीच्या गावात नारळ फोडायचा तुमच्या गावात नारळ फोडून गेल्यात की नाही पण त्याचा नारळ फोडून उद्घाटन करून उद्या श्रेयाने सिमेंट आणून शेळ्या चालू टाका आम्हाला काय संबंध आहे सर नಮ್ದು ಎಲ್ಲಾರ ವತಿಯಿಂದ ನಿಮಗೆ ಮನವಿ ಬೇಡಿಕೆ ಏನೈತಂದ್ರಿ ಇದು 20 ವರ್ಷದ ಎಲ್ಲ ಶಾಸಕರು ಗುತ್ತಿಗೆ ಪೂಜೆ ಮಾಡ್ಯಾರು ಕಾಯಿ ಹೊಡ್ಯಾರು ಯಾರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ರಿ ಎಲ್ಲರೂ ಬರ್ತಾರೋ ಪ್ರಪೋಸಲ್ ಕಳ್ಸ್ಯಾರೋ ಅಪ್ರೂವಲ್ ಇಲ್ಲ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಇಲ್ಲ ಬಾಯಿಲೆ ಹೇಳ್ತಾರೋ ಎಲ್ಲರೂ ಗೊತ್ತಾಯ್ತು ಇದು ನಮ್ದು ಬೇಡಿಕೆ ಏನಾಯ್ತು ನಾವು ಬಲ್ಲಿಗೆ ನಾವು ನಿಮ್ಮ ಬಲ್ಲಿಗೆ ನಾವು ಮಾತಿಗೆ ನಾವು ಬೆಲೆ ಕೊಡ್ತೇವೆ ನಾವು ನಿಮಗೆ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಕೊಡ್ತೇವೆ ನೀವು ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ರಿ ಎಲ್ಲರ ಮುಂದೆ ಹೇಳಿದ್ರಿ ನೀವು ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿಗಳು ನೀವು ಅಲ್ಲೇ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿ स्पॉट विजिट मारली याकंदर निमग मी काय सांगालोय आता आम्ही सगळीजण आलो तुम्ही साहेब तहसीलदार साहेब इरिगेशन डिपार्टमेंट सगळी येऊन तिथं व्हिजिट करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल म्हणजे खरं काय खोटं काय आणि व्हिजिट केल्यानंतर तुमचं वरच्या लेवलला कितीचं प्रपोजल पाठवायचं काय तुम्हाला आम्ही टायमिंग देतो त्या टायमिंगच्या तुम्ही काम चालू करा काम नाही चालू केलं तर आम्ही इरिगेशन डिपार्टमेंटला कुलूप घालून ते बंद पाडणार
ಮನವಿ ಕೊಡ್ತೀರಿ ಸರ್, ನೀವು ವಿಸಿಟ್ ಮಾಡ್ರಿ, ಎಲ್ಲ ಬರ್ರಿ, ಇವತ್ತು ಬರ್ರಿ, ನಾವು ಮುಂದೆ ಹೋಗ್ತೀರಿ, ಎಲ್ಲ ಊಟ ಮಾಡಿ, ನೀವು ಒಂದು ಕೆಲಸ ಇತ್ತು ನೀವು ಕೆಲಸ ಮುಗಿಸ್ರಿ, ನಾವು ಮುಂದೆ ಹೋಗ್ತೀರಿ, ನೀವು ಬರ್ರಿ, ಎಲ್ಲ ವಿಸಿಟ್ ನೋಡಿನ ನೀವು ಏನ ಪ್ರಪೋಸಲ್ ಆಯ್ತು ನೀವು ಮ್ಯಾಕ್ ಕಳಿಸ್ರು ಎಷ್ಟು ದಿವಸನ್ಯಾಗ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಅಂತ ನಮ್ಗೆ ಹೇಳಿ, ನೀವು ಮಾರ್ಚ್ ಮುಗಿತಕ್ಕೆ ನಾವು ಟೈಮಿಂಗ್ ಕೊಡ್ತಾರೆ, ಏಪ್ರಿಲ್ ಫಸ್ಟ್ ವೀಕ್ನ್ಯಾಗ ಕೆಲಸ ಚಾಲು ಆಗ್ತದೆ. यावेळी उपस्थित रयत संघटनेच्या माध्यमातून बाईक रॅली काढून निपाणीचे तहसीलदार सुरेश मुंजे यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन स्वीकारल्यानंतर निपाणीचे तहसीलदार सुरेश मुंजे, सिंचन विभागाचे अधिकारी कुलकर्णी आणि या विभागाचे कर्मचारी यांनी जागेची पाहणी करून हा पूल लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ಶಾಂತಿಯುತ ಪ್ರತಿಭಟನೆಯ ಮೂಲಕ ನಿಪಾಣಿ ತಾಲೂಕಿನ ಅಪ್ಪಾಚೇಡಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಕಾಲುವೆ ಮೇಲೆ ಸೇತುವೆ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡುವ ಕುರಿತು ಮನವಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ರಿ. ಈಗಾಗಲೇ ಈ ಕುರಿತು ತಾವು ಏನು ನಮ್ಮ ಕಚೇರಿಯ ಮುಂದೆ ಕುಳಿತ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಸ್ಥಳೀಯ ಶಾಸಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀಮತಿ ಶಶಿಕಲಾ ಮೇಡಮ್, ಜೊಲ್ಲೆ ಮೇಡಮ್ ಅವರನ್ನು ದೂರವಾಣಿ ಮೂಲಕ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಈ ವಿಷಯವನ್ನು ಈಗಾಗಲೇ ಇದು ಬೇಡಿಕೆ ಬಹುದಿನ ಬೇಡಿಕೆ ಇದೆ ಅಂತ ಜನರು ಸೇರಿದಾರಂತ ಅವ್ರ ಗಮನಕ್ಕೆ ತಂದಾಗ ಅವರು ಈಗಾಗಲೇ ಸದರಿ ಏನು ತಮ್ಮದೇನು ಬೇಡಿಕೆ ಇದೆ ಬೇಡಿಕೆ ಈಗಾಗಲೇ ಪ್ರಸ್ತಾವನೆ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದೀವಿ, ಫಾಲೋ ಅಪ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಮತ್ತು ಬೇಗ ಕೂಡ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಮಾನ್ಯ ಸಚಿವರ ಆಪ್ತ ಸಹಾಯಕರಿಗೂ ಕೂಡ ಅಂದರೆ ಸನ್ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರ ಆಪ್ತ ಸಹಾಯಕರಿಗೂ ಗಮನಕ್ಕೆ ತಂದು ಕೂಡ ರೈತರ ಒಂದು ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ಈಡೇರಿಸಲಿಕ್ಕೆ ನಾವು ತಾಲೂಕು ಆಡಳಿತವನ್ನು ಮನವಿ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಮತ್ತು ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ನೀರಾವರಿ ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಕುಲಕರ್ಣಿ ಅಂತಂದ್ರೆ ಅವ್ರು ಬಂದ ಮೇಲೆ ನಾವು ಅಲ್ಲಿ ಸ್ಥಳೀಯ ಸ್ಪಾಟಿಗೆ ಬರ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳುತ್ತಾ तावेला शांती रीतीने प्रतिभटने ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ತಮಗೆ ಧನ್ಯವಾದ अर्पित ನನ್ನ माध्यमातून. ಇವತ್ತು तुमचं प्रपोजल आहे ते मी इथलं म्हणजे त्यांच्या लेवलला आमदार जे आहेत तिथले लोकलचे त्यांच्याबरोबर फोन केला होता, त्यांच्याबरोबर चर्चा केलं की त्यांना विषय सांगितला. त्यानंतरचे आमचे जिल्हा उस्तुवारी पालकमंत्री सतीश जारकिहोळी साहेब त्यांना पण सांगितलं की असं असं रहित संघटनेचा मोर्चा आलेला आहे आणि त्यांना काय सांगायला पाहिजे. त्यांनी काय सांगितलं, तुमच्याकडनं त्यांचं प्रपोजल घ्या साहेब. काय म्हटले, मी व्हिजिटला येतो आणि व्हिजिट केल्यानंतर तुमच्या काय समस्या आहेत ते प्रपोजल वरती पाठवतो, त्यानंतर पुढचा काय ಈಗಾಗಲೇ ಹೋಗದ ಅಂತ ಹೇಳಿದಾರೆ. ಪ್ರಸ್ತಾವನೆ ಮಂಜೂರಾತಿ ಹಂತನಾಗ ಐತೆ ಅಂದ್ರೆ ಶಾಸಕರದಲ್ಲ ಇದು ಶಾಸಕರು ಮಂಜೂರು ಆಗ್ತಾ ಹೇಳಾರಂದ್ರೆ ಇದು ನಮಗೂ ಮಂಜೂರು ಆಗಿತ್ತು ಇಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನಮ್ದು ಕೆಲಸ ಚಾಲು ಆಗಬೇಕು. ಬಹಳ ಮಂದಿ ಮಂಜೂರು ಆಯ್ತು, 5 ವರ್ಷ ಆಯ್ತು ಸರ್ ಮಂಜೂರು ಆಗಿತ್ತಾನೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇದು ಪ್ರಪೋಸಲ್ ಕಳಿಸ್ಯಾರು, ಮಂಜೂರು ಇಲ್ರಿ ಸರ್. ಸರಿ, ಮಂಜೂರಿ ಕೆಲಸ ಚಾಲು ಮಾಡ್ಬೇಕು ಸರ್. ಮಾನ್ಯ ಶಾಸಕರು ಹೇಳಿದ್ದನ್ನು ತಮ್ಮ ಗಮನಕ್ಕೆ ತಂದಿದ್ದೀನಿ ಮತ್ತು ಇಲಾಖೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಉತ್ತರ ಕೊಡಬೇಕಾಗತ್ತದಕ್ಕೆ ಕುಲಕರ್ಣಿ ಬರ್ತಾರೆ. ಬೇಕಂದ್ರೆ ಸರ್ ನಿನ್ನೆ ನಮ್ಮ प्रपोजल पाठवलेला आहे. 1 कोटी किती 1 कोटी 1 कोटी 30 लाखाचं प्रपोजल पाठवलंय. काय मी 180 1 कोटी 80 लाखाचं प्रपोजल पाठवलेलं आहे, मंजूर झालेलं नाही. आम्ही काय सांगालोय, 1 कोटी 80 लाखात ते काम होत नाही. तुम्ही कसं करताय, काय करताय, ते आमदार फंडातनं करताय काय खासदार फंडातनं करताय काय तुमच्या शासकीय फंडातनं करताय, त्याच्याशी आम्हाला काय देणं घेणं नाही. तुम्ही आज व्हिजिट करायचं आहे, तुम्ही आम्हाला टायमिंग द्यायचं आहे, त्या टायमिंगपर्यंत ते काम चालू झालं पाहिजे. ते काम नाही झालं तर आम्ही तुमच्या ऑफिसला कुलूप घालणार. यावेळी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार, बाबासो पाटील, आनंदा गायकवाड, सागर पाटील, सदाशिव पाटील, ईश्वरा कुंभार, नितीन कानडे, शिवाजी वाडेकर, अक्षय पाटील, बाबासो पाटील, पिंटू शेळके, सचिन पटेकर, संतोष संकपाळ, दादासाहेब मगदूम, दादासो चौगुले, गजानन पटेकर, दिलीप पवार, पांडुरंग पवार, सतीश पाटील, जयवंत कांबळे यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी आप्पाचीवाडी, हंचनाळ, सुळगाव, मतिवडे, आडी, ढोणेवाडी येथील रयत संघटनेचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.